मॉर्निंग. आज होती दत्त जयंती ना. आज आपला पारायणचा लास्टचा दिवस होता. 7 दिवस कसे झाले कळायलाही नाही. इतक्या लवकर फास्ट गेले. रोज सकाळी उठून आवरणं, रेडी होऊन येणं, म्हणजे अध्याय वगैरे वाचणं. त्यानंतर आज अध्याय वगैरे वाचून आम्ही सर्वांनी डिसाईड केलेलं होतं, कारण की काळेत्रे आणि डोंगर तुकाई दोन्हीही देवींचं आम्हाला दर्शन करायचं होतं. सगळ्यात अगोदर काळेत्रेला आला. तिथे छानपैकी दर्शन वगैरे केलं, कारण की गर्दीही नव्हती सध्या. मग दर्शन वगैरे केलं. मी सिद्धीच्या पाठीमागं बसले होते आणि त्यात सर्व तिघी माझ्या स्कूटीवर बसल्या होत्या. मग त्यानंतर आम्ही तिथून गेल्या डोंगर तुकाईला, कारण की आम्ही आमचाच ग्रुप गेलेला होता. त्यामुळे गेल्यानंतर देवीचं दर्शन वगैरे केलं डोंगर तुकाईचं, आणि खरंच खूप छान वाटलं. एवढ्या लवकर सगळे दिवस गेले. आणि डोंगर तुकाईच्या देवीच्या बाजूला छोटंसं एक जागा आहे. तिथून खाली भुहेरामध्ये दत्ताचं मंदिर आहे छोटंसं, कारण की ते देव साक्षात आलेले होते. याचं वर्णन ह्याच्यात पारायणमध्ये सुद्धा केलेलं आहे. मग त्यासाठी आम्हाला खूप जास्त क्युरिओसिटी होती, कारण की आम्हाला हे मंदिर बघायचं होतं, दर्शन वगैरे करायचं होतं. भरपूर जणांच्या मी ब्लॉग्समध्ये पाहिलं होतं आमच्या परळीतलं हे मंदिर, पण मी स्वतः कधीच गेले नव्हते. मला दर्शन करून एवढं छान वाटलं, कारण की आज दत्त जयंती पण होती. त्या निमित्ताने दर्शन वगैरे झालं. खूपच छान वाटलं. तिथून आल्यानंतर आम्ही लगेच ह्याला केंद्रात आला, कारण की केंद्रात दत्त जयंती साजरा वगैरे केली. मग तिथून घरी आले. आज होता दुसरा गुरुवार. त्यानंतर मग मम्मीनं पूजा वगैरे केलेली होती, कथा वगैरे वाचली. मग नंतर मी पाया वगैरे पडले आणि अशा प्रकारे आजचा माझा डे गेला. बाय.